हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा सेकंड लेसन क्वाड्रॅटिक इक्वेशन्समधील प्रॅक्टिस सेट 2.6 मधील क्वेश्चन नंबर 5 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन काय दिला आहे. सुयश स्कोअर्ड 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट दॅन दॅट इन द फर्स्ट. आपल्याला काय दिलेलं आहे, सुयशचा स्कोअर दिलेला आहे. 2 टेस्टमधील दिलेला आहे, एक फर्स्ट टेस्ट आणि एक सेकंड टेस्ट. 5 टाइम्स द स्कोअर ऑफ द सेकंड टेस्ट इज द सेम ॲज स्क्वेअर ऑफ द स्कोअर इन द फर्स्ट टेस्ट. आता काय सांगितलेलं आहे, 5 टाइम्स द स्कोअर ऑफ द सेकंड टेस्ट. सेकंड टेस्टमध्ये जो स्कोअर आहे त्याचा 5 टाइम्स इज द सेम ॲज स्क्वेअर ऑफ द स्कोअर इन द फर्स्ट टेस्ट. तो कशाशी इक्वल असणार आहे, सेम असणार आहे. तर स्क्वेअर ऑफ द स्कोअर इन द फर्स्ट टेस्ट, फर्स्ट टेस्टमध्ये जो स्कोअर झाला आहे त्याच्या स्क्वेअरशी काय असणार आहे, इक्वल असणार आहे. फाइंड ही स्कोअर इन द फर्स्ट टेस्ट. आणि सुयशचा काय करायचं आहे, आपल्याला फर्स्ट टेस्टमधील स्कोअर फाइंड करायचा आहे. आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे, फर्स्ट टेस्टचा स्कोअर. आपण काय करू, फर्स्ट टेस्टचा स्कोअर काय करू, कन्सिडर करू, एक्स कन्सिडर करू. पहा, लेट सुयश स्कोअर in the first test, Suyash score in the first test be x marks consider करू आपण. आता काय सांगितलेलं आहे, सुयश स्कोअर्ड 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट दॅन दॅट इन द फर्स्ट. फर्स्ट टेस्टपेक्षा सुयशला सेकंड टेस्टमध्ये काय 10 मार्क्स मोर मिळालेले आहेत, जास्त मिळालेले आहेत. म्हणजेच काय येईल पहा, अँड सुयश स्कोर इन द सेकंड टेस्ट विल बी, किती असेल पहा, फर्स्ट टेस्टमध्ये एक्स आहे आणि सेकंड टेस्टमध्ये त्याला 10 मार्क्स जास्त मिळालेले आहेत. म्हणजेच एक्स प्लस 10 मार्क्स मिळालेले असणार आहेत त्याला. आता आपल्याला कंडिशन काय दिलेले आहे ते आपण कंडिशन लिहून घेऊ. पहा, अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन आपण काय करू, ते अंडरलाईन करू. फर्स्ट टेस्टमध्ये एक्स मार्क्स कन्सिडर केले आणि सेकंड टेस्टमध्ये त्याला मग किती मिळालेले असणार आहेत, एक्स प्लस 10 मार्क्स. आता गिवन कंडिशन काय दिलेलं आहे पहा, 5 टाइम्स द स्कोअर ऑफ द सेकंड टेस्ट. सेकंड टेस्टचा जो स्कोअर आहे त्याच्या 5 टाइम्स, म्हणजे त्याला एक्स प्लस 10 हा सेकंड टेस्टचा स्कोअर आहे, त्याला 5नं मल्टिप्लाय करावं लागेल. 5 इंटू ब्रॅकेटमध्ये काय येईल, एक्स प्लस 10. ह्या एक्स प्लस 10ला आपण 5ने मल्टिप्लाय केलं. इज द सेम, हा काय असणार आहे, सेम असणार आहे, इक्वल असणार आहे. इज द सेम आपण इक्वल साईन देऊन घेऊ. कशाशी इक्वल असणार आहे, स्क्वेअर ऑफ द स्कोअर इन द फर्स्ट टेस्ट. फर्स्ट टेस्टमध्ये जो स्कोअर आहे, किती आहे स्कोअर, एक्स, त्याच्या स्क्वेअरशी इक्वल असणार आहे. मग एक्सचा स्क्वेअर काय येईल, एक्स स्क्वेअर. ह्या एक्स स्क्वेअरशी हा स्कोअर काय असणार आहे, इक्वल असणार आहे. सेकंड टेस्टचा जो स्कोअर आहे त्याचा 5 टाइम्सशी इक्वल असणार आहे. आता आपण काय करू, हे सॉल्व करू. पहा, 5 इंटू एक्स काय येईल, 5x प्लस ह्या 5ने आता काय करायचं, 10ला मल्टिप्लाय करायचं. 5 10 = 50. फर्स्ट काय केलं, 5नं एक्सला मल्टिप्लाय केलं, 5x प्लस साईन 5 इंटू 10 50 येईल, इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर. आता हे 5x आणि हे 50 काय करू आपण, या साईडला घेऊ, म्हणजे एक्स स्क्वेअर. आता हे 5x या साईडला घेतलं, येथे साईन काय नाही म्हणजे प्लस आहे, या साईडला गेल्यानंतर मायनस होईल, म्हणजेच मायनस 5x. आता हे 50 पण आपण या साईडला घ्यायचं आहे, साईन काय प्लस, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल, म्हणजेच मायनस 50 इज इक्वल्स टू 0. आता आपल्याला ह्या मायनस 50चे काय करायचे आहेत, फॅक्टर्स पाडायचे आहेत. मायनस 50 याचे 2 फॅक्टर्स असे पाडायचे की त्यांचं मल्टिप्लिकेशन -50 मिळालं पाहिजे आणि त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन केली तर आपल्याला ही जी मिडल टर्म आहे -5 मिळाली पाहिजे. जर आपण 10 आणि 5 हे 2 फॅक्टर्स घेतले, नंबर्स घेतले, 10 5 जर काय मिळेल 50. आता याचं साईन काय पाहिजे आपल्याला, मायनस, आणि आन्सर काय मिळालं पाहिजे, -5 मिळालं पाहिजे. मग आपण काय देऊया, या ग्रेटर नंबरला 10 आणि 5 मध्ये ग्रेटर कोणता आहे, 10 आहे. मग 10ला काय करायचं, मायनस साईन द्यायचं आणि इथे काय करू, प्लस साईन देऊ. -10 + 5 किती मिळेल आपल्याला, -5 मिळेल, मिडल टर्म मिळेल.
आणि -10 इंटू +5 केलं तर आन्सर किती मिळेल आपल्याला? मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 10 5 = 50. मायनस प्लस काय येईल? मायनस येईल. आता हे कसं लिहिता येईल आपल्याला? x². आता -5x ठिकाणी आपण काय करायचं? -10x आणि हे +5x लिहायचं. -50 = 0. आता ह्याचे काय करू आपण? 2 गट पाडू. आता ह्यामधून आपण काय कॉमन घेऊ शकतो पहा? x² मध्ये x आहे, इथं 10x मध्ये x आहे, म्हणजे आपण x कॉमन घेऊ शकतो. आता x² मधून x घेतला आपण. x² म्हणजेच काय? x × x. एक x बाहेर घेतला तर काय होईल? एक x ब्रॅकेटमध्ये येईल. मायनस आता ह्या 10x मधून x घेतला आपण बाहेर तर काय राहील? 10. म्हणजेच इथे काय येईल? 10. आता प्लस साइन आहे, प्लस साइन लिहू. आता ह्या 50 आपण कसं लिहू शकतो बघा? 50 म्हणजेच काय? 5 10 = 50. 5 × 10. आता ह्या 5x आणि 50 मधून आपण काय कॉमन काढू शकतो? येथे पण 5 आहे, येथे पण 5 आहे. 5 कॉमन घेऊ शकतो. 5. आता 5 कॉमन काढला तर येथे काय राहील? x. मायनस 50 म्हणजेच काय? 5 × 10. आपण 5 घेतला, इथे कॉमन घेतला बाहेर तर इथे काय राहील? 10 = 0. आता x - 10 x - 10 कॉमन आहे, ते काय करू आपण? एका ब्रॅकेटमध्ये घेऊ. x - 10 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये काय येईल? हा x आणि हा +5 = 0. आता ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, म्हणजे या दोन्हीपैकी एक ब्रॅकेटची व्हॅल्यू काय असणार आहे? 0 असणार आहे. x - 10 = 0 और x + 5 = 0. आता हे 10 आपण या साईडला घेऊ, म्हणजेच x = काय मिळेल? ते मायनस आहे, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल. x = 10 और तर हे 5 आपण या साईडला घेऊ, इथे प्लस साइन आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल, म्हणजेच x ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला? -5. आता आपले मार्क्स काय असणार आहेत? निगेटिव्ह असणार नाहीत. आपला स्कोर हा निगेटिव्ह असणार नाही, म्हणून आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळाली? 10 मिळाली. लिहू आपण, बट the score cannot be negative. Score cannot be negative. Therefore, x = 10. x ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला? 10. आता x म्हणजेच काय आपण कन्सिडर केलेलं पहा. लेट सुयश स्कोर इन द फर्स्ट टेस्ट बी x मार्क्स. म्हणजे सुयशचा फर्स्ट टेस्टमधील स्कोर आपण x कन्सिडर केला होता, म्हणजेच आपला आन्सर काय येईल? आणि आपल्याला काय फाइंड करायचं होतं? सुयशचा फर्स्ट टेस्टमधील स्कोर, म्हणजेच आपला आन्सर काय येईल पहा. सुयश स्कोर इन द फर्स्ट टेस्ट इज 10 मार्क्स असणार आहे. हे काय असणार आहे? आपलं आन्सर असणार आहे. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.